हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या मंगळवार 31 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत। ही मालिका खरंच खूप भारी आहे। मालिकेचा कालचा पहिला एपिसोडसुद्धा खूप भारी होता। जर हा पहिला एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर हा पहिला एपिसोड चॅनलवर लाईव्ह आहे, नक्की पहा। आणि आजच्या एपिसोडमध्ये तर आनंदी चक्क खोटं बोलली आहे, तिने सत्य लपवलंय। त्यामुळे आनंदीचे आजोबा आबा जाधव यांची नोकरी गेली आहे। युगंधरने त्यांना नोकरीवरून काढून टाकलंय आणि त्यामुळे आबा जाधवांना मोठा धक्का बसलाय आणि आनंदीला ते सांगायचं नाही असं त्यांनी ठरवलंय। मग आनंदीला हे समजणार का? आनंदी युगंधरकडे जाऊन त्यांची माफी मागणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंदी आणि आर्ची दोघेही मालक साहेब म्हणजेच युगंधरच्या बंगल्यावर पोहोचतात आणि मग अर्चना ही लगेचच सांगते आनंदीला, अरे वा ताई, तुला माहिती आहे का, काय भारी बंगला आहे, किती मोठा बंगला आहे हा। परंतु आपल्या आनंदीला काही दिसत नसतं। ती सगळं स्पर्श ज्ञानाने, कानाने, आवाजानेच सगळं काही समजून घेत असते आणि ती लगेचच आर्चीला विचारते, आर्चे, येथे जवळ डाव्या बाजूला कैरीचं झाड आहे का? आर्ची पुढे येऊन पाहते आणि म्हणते, अरे हो, येथे तर कैरीचं झाड आहे। आनंदी विचारते, आणि उजव्या बाजूला तेथे टेबल ठेवलाय का, खुर्च्या ठेवल्या आहेत का? आर्ची म्हणते, अरे हो, हे सुद्धा ठेवलंय। खरंय आनंदी, तुझी लेझर नजर आहे ना, खूपच भारी बरं का, तुला तर न पाहताच सगळं काही कळतं। आणि मग या दोघीही बंगल्याच्या आतमध्ये यायचं ठरवतात। पण आपण लवकरात लवकर त्या शिर्के साहेबांना फाईल देऊया आणि येथून निघून जाऊया असं आनंदी म्हणते। आर्ची म्हणते, ठीक आहे। या दोघीही बंगल्यामध्ये येतात तेवढ्यात वॉचमॅन त्यांना थांबवतो आणि विचारतो, ए पोरींनो, कुठे चालल्यात? तर आर्ची सांगते, आम्हाला शिर्के साहेबांना भेटायचं आहे, आम्ही आबा जाधवांच्या नाती आहोत, ही फाईल द्यायला आलोय। तर हा वॉचमॅन सांगतो, शिर्के साहेब घरात नाहीये आणि मालक साहेब सुद्धा घरात नाहीये, तुम्ही माझ्याकडे फाईल द्या आणि येथून निघून जा। तेवढ्यात आर्ची आनंदीला म्हणते, आनंदी 2 मिनिटं बोलायचंय, बाजूला ये। आणि ती आनंदीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, आता मालक साहेब घरात नाहीये याचा अर्थ पूर्ण घर मोकळं असेल आणि आपल्याला कधी इतका मोठा बंगला आतमधून पाहायला मिळायचा आहे, चल आपण आतमधून बंगला पाहून येऊया। आनंदी म्हणते, नाही नाही, आबांनी सांगितलंय की त्या साहेबांच्या नजरेला पडायचं नाही, ते आले तर आपण फक्त शिर्के साहेबांना ही फाईल देऊ आणि येथून निघून जाऊ। पण अर्चनाची खूप इच्छा असते हा बंगला आतमधून पाहण्याची आणि ती आनंदीला चक्क धमकावते, जर का तू माझ्याबरोबर आली नाही ना आतमध्ये तर तू परीक्षेत नापास होशील आणि आली तर पास होशील। आनंदीचा नाईलाज होतो आणि आनंदी म्हणते, ठीक आहे। आर्ची या वॉचमॅन जवळ येते आणि म्हणते, काय आहे ना वॉचमॅन काका, आम्हाला आमच्या आबांनी कान पिळून सांगितलंय, काही झालं तरी शिर्के साहेबांच्या हातातच ती फाईल द्या आणि जर आम्ही तुमच्या हातात ही फाईल दिली आणि तुमच्याकडून ही फाईल गहाळ झाली, त्यात तर महत्त्वाची कागदपत्रे आहेत, मग मालक साहेब काय तुम्हाला सोडत नाही, तुमची सुद्धा नोकरी जाणार। हे ऐकून वॉचमॅन चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, आता काय करायचं? तर आर्ची म्हणते, सोपं आहे, आम्ही बंगल्यात जातो, तेथे ओसरीवर बसून राहतो, शिर्के साहेब येतील, आम्ही त्यांना फाईल देऊ आणि निघून जाऊ। वॉचमॅन म्हणतो, ठीक आहे, पण बंगल्यात जाऊ नका बरं का, मध्ये कोणत्या वस्तूला हात लावू नका। आर्ची म्हणते, वॉचमॅन काका तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही कशाला हात लावत नाही, ओसरीवरच बसून राहतो। असं म्हणून आर्ची ही आनंदीला घेऊन आतमध्ये निघून जाते। पण आनंदी मात्र टेन्शनमध्ये असते, तिला हे खोटं बोललेलं आवडलेलं नसतं। आर्ची आणि आनंदी हे दोघेही युगंधर म्हणजेच मालक साहेबांच्या बंगल्यात प्रवेश करतात। बंगला म्हणजे हा एक राजवाडाच असतो आणि एका छोट्याशा घरात राहणाऱ्या आनंदी आणि आर्चीसाठी हे तर एक मोठं स्वप्नवत बंगलाच असतो। या दोघी या सौंदर्यात रमून जातात। आनंदीला तर काही दिसत नाही, ती सगळ्या वस्तूंना हात लावत असते, स्पर्श करत असते आणि आतमध्ये गेल्यानंतर आर्ची आनंदीचा हात सोडून देते। त्यामुळे आनंदी ही तिला विनंतीच करत राहते, आर्ची माझा हात नको ना सोडू, प्लीज माझा हात पकड ना, मला काहीच कळत नाहीये। पण आर्ची मात्र, हे किती भारी आहे, झुंबर किती भारी आहे, सोफा किती भारी आहे, किती मोठं घर आहे, या गोष्टीतच रमलेली असते। आणि आनंदीला पहिल्यांदाच या घरात आल्यामुळे काही ज्ञान नसतं, ती अनेक ठिकाणी अडखळत असते। आनंदी ही आर्चीला समजवण्याचा प्रयत्न करते, आर्ची आपण चुकलोय, आपण असं घरात न सांगता यायला नव्हतं पाहिजे, आपण खोटं बोलून आलोय, मला काहीतरी चुकीचं घडणार आहे असंच वाटतंय। आणि इकडे
आबा खूप टेन्शनमध्ये असतात. ती फाईल अजून वेळेत पोहोचली असेल की नाही, शिर्के साहेबांना आनंदीने फाईल दिली असेल की नाही, हाच प्रश्न आबांना पडतो. आणि त्यांची मोठी नात आरती तेथे असते. आरती म्हणते, आबा गावात कुठेच लाईट नाहीये, कोणाच्या मोबाईलवरून सुद्धा आपल्याला काही रिझल्ट पाहता येत नाहीये. आणि तेवढ्यात लाईट येते. या दोघांना खूप आनंद होतो. आरती कॉम्प्युटर ऑन करते. आबा म्हणतात, आता लवकर आनंदीचा रिझल्ट पहा. आणि हे दोघेही आनंदीचा रिझल्ट पाहतात. आरती आणि आबांना जबर धक्काच बसतो. मग आता नेमका रिझल्ट काय लागलाय? त्यांच्या चेहऱ्याहून तर असंच वाटतंय की आनंदी ही परीक्षेत नापास झाली आहे, ग्रॅज्युएशनच्या परीक्षेत फेल झाली आहे. पण ते काही आपल्या दाखवलं जात नाही. आणि इकडे आनंदी ही चाचपडत पुढे जात असते. आणि चक्क तेथे मालक साहेब म्हणजेच युगंधर आणि त्यांच्या देवाघरी गेलेल्या बायकोचा फोटो असतो. हा फोटो तिच्या हातून खाली पडतो. आनंदी हा फोटो परत नीट करून ठेवते. पण त्याच वेळेस चक्क मालक साहेबांची गाडी घरी परत येते. मालक साहेब आणि शिर्के आलेले असतात. त्यांच्या गाडीचा आवाज, त्यांच्या बुटांचा आवाज आनंदीच्या कानावर पडतो. आणि आनंदीला समजतं की मालक साहेब आले आहेत. वॉचमॅन चांगलाच घाबरतो. शिर्के विचारतो, काय झालं, तुझा चेहरा का पडलाय? तर हा वॉचमॅन सांगतो, त्या आबा जाधवांच्या नाती आल्या होत्या, मी त्यांना बंगल्यात आतमध्ये पाठवलंय. शिर्केला जबर धक्काच बसतो. शिर्के चिडून म्हणतो, अरे माणूस आहे का मस्करी आहे? काय लेका, काय केलंस तू? शिर्केही खूप घाबरतो आणि आतमध्ये निघून जातो. इकडे आनंदी खूप घाबरलेली असते. ती म्हणते, आर्चे मेलो आपण, मालक साहेब आले आहेत. आर्ची आणि आनंदी दोघेही घाबरून तेथेच उभ्या राहतात. तेवढ्यात मालक साहेब म्हणजेच युगंधर आणि शिर्के आतमध्ये येतात. शिर्के युगंधरला एक महत्त्वाचा कॉल आलाय असं म्हणून फोन देतो. युगंधर फोनवर बोलत असतो तोपर्यंत आर्ची आणि आनंदी एका दरवाजाच्या मागे जाऊन लपतात. आणि शिर्के सगळीकडे पाहत असतो की आबा जाधवाच्या नाती नेमक्या लपल्यात तरी कोठे. त्याच वेळेस युगंधर हा आपल्या देवाघरी गेलेल्या बायकोच्या फोटोसमोर बसणार. एवढ्यात त्याला आपली ती जुनी फोटो फ्रेम जी आनंदीने आत्ता ठेवलेली असते ती दिसते. फोटो फ्रेमची दिशा बदलली आहे हे युगंधरला समजतं. युगंधर या फोटो फ्रेम जवळ येतो आणि म्हणतो, या घरात माझ्या परवानगीशिवाय वारा सुद्धा आतमध्ये येत नाही. मग या फोटो फ्रेमची दिशा कशी बदलली? युगंधरला काही कळत नाही. तो फोटो फ्रेम नीट ठेवून देतो. आनंदी हे सगळं ऐकत असते. आणि त्याच वेळेस शिर्केला दिसतं की आनंदी आणि आर्ची या दोघीही दरवाजाच्या मागे लपल्या आहेत. शिर्के दरवाजा उघडून पाहतो. युगंधरचं लक्ष नसतं. शिर्के या दोघींनाही गप्प बसायला सांगतो. आणि युगंधर हा शिर्केला म्हणतो, शिर्के उद्या सकाळी 7 वाजता माझ्या टेबलवर तो 7-12 पाहिजे, ते काम तुम्ही करायचं. शिर्के हो म्हणतो. आणि त्याच वेळेस तेथे एक माणूस येतो. या माणसाला युगंधरने सोन्याची जर असलेल्या साड्या आणायला सांगितलेल्या असतात. आणि हा माणूस या सगळ्या साड्या युगंधर समोर टेबलवर ठेवतो आणि म्हणतो, साहेब एकदा पाहतं खरी, अशी क्वालिटी तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात नाही मिळणार. सोन्याची जर असलेली प्युअर सिल्कची साडी आहे. हा माणूस खूप कॉन्फिडन्समध्ये असतो. आणि युगंधर लगेचच ही साडी चेक करून पाहतो. ही साडी चेक करताच युगंधरला समजतं की काहीतरी घोटाळा आहे. पण हा साडीवाला मात्र खुश असतो. युगंधर उभा राहतो आणि या साडीवाल्याच्या खणखणीत मुस्काटात मारतो. साडीवाला खालीच पडतो. आणि आनंदी हे सगळं ऐकत असते. मालक साहेबांनी कोणाच तरी थोबाड्यात मारली आहे हे तिच्या लक्षात येतं. शिर्के सुद्धा घाबरतो. आणि युगंधर या साडीवाल्याला म्हणतो, साडी ही प्युअर सोन्याची जर वापरली आहे, खोटारडा कुठला, माझ्याशी गद्दारी करतो, माझ्याशी बेईमानी करतो. तर हा साडीवाला म्हणतो, नाही साहेब, मी तुमच्याशी बेईमानी नाही केली आहे. युगंधर त्याला जाब विचारतो, किती वर्षांपासून आमच्याबरोबर काम करतोय? हा साडीवाला सांगतो, साहेब 15 वर्षांपासून. आणि मग युगंधरची प्रश्न उत्तरं सुरू होतात. युगंधर हा शिर्केला म्हणतो, शिर्के 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? लवकर कॅल्क्युलेटर काढा आणि मला सांगा. कॅल्क्युलेटर काढता काढता शिर्केच्या हातातून कॅल्क्युलेटर खाली पडतो, फुटतो आणि बंद पडतो. शिर्के कॅल्क्युलेटरवर करत असतो, बटणं दाबतो, पण कॅल्क्युलेटर सुरूच होत नाही. युगंधर खूप चिडतो, म्हणतो, काय झालं शिर्के? 600 सेंटीमीटर सांगा लवकर. 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? कन्फर्म करा. पण
या शिर्केला काही मनाने सांगता येत नाही आणि कॅल्क्युलेटर काही चालत नाही. आणि हे सगळं आनंदी ऐकत असते. तिने ऐकलेलं असतं की युगंधरने मालक साहेबांनी शिर्केला 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे विचारलंय. आणि या कॅल्क्युलेटरच्या बटनाच्या आवाजावरून तिला कळतं की कॅल्क्युलेटर खराब झालाय. आणि आनंदी चक्क या शिर्केला मदत करायचं ठरवते. शिर्के हा दरवाजाजवळच उभा असतो आणि मालक साहेब युगंधर लांब असतो, त्यामुळे युगंधरला हा आवाज येत नाही. पण आनंदी ही लगेचच तिचं डोकं म्हणजे कॉम्प्युटर असतं, कॉम्प्युटर जे कॅल्क्युलेटरवर गणितं करता येत नाही ती सगळी गणितं आनंदी ही तिच्या डोक्याने करते आणि तोंडी करत असते. आणि ती लगेच सांगते 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. शिर्के हे ऐकतो आणि सांगतो मालक साहेब 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. आणि मग त्यानंतर पुढचा प्रश्न येतो. मालक साहेब युगंधर विचारतो, आता मला सांगा या 600 सेंटीमीटरमध्ये जर किती लागणार आहे? जर आपण 15 मिलीमीटरची जर वापरली तर? सोन्याची जर बरं का. पण कॅल्क्युलेटर बंद असल्यामुळे शिर्केला याचं उत्तर येत नाही. पण आनंदीने सगळं ऐकलेलं असतं आणि आनंदी या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शिर्केला सांगते. शिर्के या प्रश्नाचं उत्तर मालक साहेबांना देतो. साडीवाला खूप घाबरलेला असतो. मग त्यानंतर मालक साहेब पुढचा प्रश्न विचारतात. फ्रेंड्स, हा सीन तुम्ही खरंच पाहायला पाहिजे. हा सीन खूप भारी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तर 0.000 असं काहीतरी असतं. आणि आनंदी कोणत्याही कॅल्क्युलेटर शिवाय फक्त तोंडीच या प्रश्नाचं उत्तर शिर्केला सांगते. शिर्के या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देतो. आणि मग मालक साहेब पुढचा प्रश्न विचारतात. मालक साहेब विचारतात, जवळपास 15 ग्रॅम सोनं आपल्याला कमी मिळालंय. याचा अर्थ आपला किती नुकसान झालं आजच्या सोन्याच्या दराप्रमाणे? आणि या प्रश्नाचं उत्तर लगेचच आनंदी देते. परंतु तोपर्यंत मालक साहेब शिर्केच्या जवळ आलेले असतात. त्यामुळे मालक साहेबांना सुद्धा आनंदीचा आवाज येतो आणि मालक साहेब दरवाजा उघडतात. तेव्हा आनंदी आणि अर्चनाला पाहून त्यांना जबर धक्काच बसतो. शिर्के तर थरथर कापूस लागतो. आर्ची आणि आनंदीला समजतं की युगंधर साहेबांनी मालक साहेबांनी आपल्या रंगेहात पकडलाय. आणि मग मालक साहेब हे शिर्केला जाब विचारतात, कोण आहे ह्या पोरी? आणि शिर्के सांगतो, आबा जाधवाच्या नाती आहेत या. त्यानंतर शिर्के या दोघींना बाहेर यायला सांगतो. आनंदी आणि अर्चना बाहेर येतात आणि मालक साहेब विचारतात, या दोघी आमच्या घरात काय करताय? शिर्के सांगतो, त्या फाईल देण्यासाठी आल्या होत्या. आणि साहेब माफ करा, त्या लहान मुली आहेत, त्यांची काही चूक नाहीये. चूक झाली त्यांची, परत त्या असं नाही करणार. युगंधरला सुद्धा समजतं की खरंय या लहान मुली आहेत. आनंदी सांगते, आम्ही ही फाईल देण्यासाठी आलो होतो. युगंधर या दोघींना जाब विचारतो, तुम्ही आमच्या घरातील एखाद्या वस्तूला हात तर लावला नाही ना? आनंदीला आठवतं की आपण त्या फ्रेमला हात लावला होता. आनंदी ही खरंच सांगणार. इतक्यात आर्ची तिचा हात दाबते आणि तिला सत्य सांगू नको नाहीतर मालक चिडतील असा इशारा करते. आनंदी गप्प बसते. आर्ची सांगते, नाही, आम्ही कशालाच हात लावला नाहीये. पण युगंधरला समजतं या मुली खोटं बोलताय आणि त्यांनी त्या फ्रेमला हात लावला होता, पण त्या सत्य लपवताय. आणि मग शिर्के म्हणतो, जाऊ द्या ना साहेब, गरीब आहेत, लहान आहेत, त्यांना एवढी समज नाहीये, जाऊ द्या त्यांना. आणि लगेचच युगंधर इशारा करतो, चला निघायचं इथून. आनंदी आणि आर्ची जाऊ लागतात. पण आनंदीला आठवतं आपण ही अकाउंटची फाईल तर दिलीच नाहीये. ती थांबते आणि मालक साहेबांना म्हणते, मालक साहेब ही फाईल द्यायला आम्ही आलो होतो. युगंधर तिच्या हातातून ही फाईल हिसकावून घेतो आणि मग आर्ची आनंदीला घेऊन बाहेर जाते. शिर्के सुद्धा त्यांच्या मागे मागे जातो आणि या दोघींना जाब विचारतो, तुम्हाला काय गरज होती आतमध्ये यायची? हे सगळं तुम्ही का केलं? आनंदी म्हणते, आमची खूप मोठी चूक झाली, पण याचा आमच्या आबांना काही त्रास तर होणार नाही ना? शिर्के म्हणतो, ते तर मी आत्ता नाही सांगू शकत. मालक साहेब काय करतील हे फक्त त्यांनाच माहीत असतं. पण तुम्ही जा इथून, मी करतो काहीतरी. आनंदी म्हणते, शिर्के साहेब आमचं खूप चुकलंय. आम्ही त्यांच्याशी खोटं बोललो. आम्ही म्हणालो की आम्ही घरातील कोणत्या वस्तूला हात लावला नाही, पण मी त्या फोटो फ्रेमला हात लावला होता. मला त्यांना सत्य सांगायचंय. मी जाऊन सांगू का? तर शिर्के चिडून म्हणतो, तू काय खुळीबिळी झाली की काय? साहेबांना जर हे कळलं ना तर साहेब काय करतील देवाला माहीत. त्यामुळे जास्त खरेपणाचा आव आणायचा नाही. दोघींनी आत्ताच्या आत्ता घरी निघायचं. आर्ची म्हणते, हो हो आम्ही जातोय. आणि ती आनंदीला घेऊन आपल्या घराकडे जायला निघते. पण आनंदीला मात्र वाईट वाटतं की आपण हे सत्य लपवायला नको होतं. आपण मालक साहेबांना सगळं खरं सांगायला हवं होतं. आणि त्यानंतर शिर्के आतमध्ये येतो.
तोपर्यंत मालक साहेबांनी या साडीवाल्याच्या सगळ्या साड्या जमिनीवर फेकून दिलेल्या असतात आणि युगंधर आपल्या नौकरांना सांगतो, आत्ताच्या आत्ता रॉकेल आणि काडीपेटी घेऊन या. हा साडीवाला खूप घाबरतो, शिर्के सुद्धा घाबरतो. साडीवाला म्हणतो, साहेब प्लीज असं करू नका, माझं खूप मोठं नुकसान होईल, असं करू नका, माझ्या साड्या जाळू नका. पण युगंधर काहीच ऐकत नाही. नोकर त्याला रॉकेल आणून देतो. युगंधर चक्क या सगळ्या साड्यांवर रॉकेल ओततो. साडीवाला रडत असतो, माफी मागत असतो, माफ करा, साड्या जाळू नका, माझं खूप नुकसान होईल. परंतु युगंधर काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, धंद्यात बैमानी आणि इमानाशी बैमानी मी कधीच सहन करणार नाही. असं म्हणून युगंधर चक्क या साड्यांना काडीने आग लावून देतो. सगळ्या साड्या जळू लागतात. हा साडीवाला ढसाढसा रडत असतो, मालक माफ करा, खूप मोठी चूक झाली माझी, पण अशी शिक्षा मला देऊ नका. आणि त्यानंतर युगंधर म्हणतो, शिर्के आत्ताच्या आत्ता याच्या गोडाऊनमधला सगळा माल जप्त करायचा. साडीवाला घाबरून म्हणतो, साहेब हे तुम्ही काय बोलताय, असं करू नका, माझे बायका मुलं आहेत, सगळे उपाशी मरतील, मी जगायचं कसं, प्लीज असं करू नका. पण युगंधर हा शिर्केला सांगतो, आत्ताच्या आत्ता त्याच्या बायका पोरांना येथे घेऊन या. शिर्के म्हणतो, ठीक आहे साहेब. शिर्के निघून जातो. युगंधर पायावर पाय टाकून बसतो आणि हा साडीवाला त्याच्यासमोर नतमस्तक होतो, त्याच्या हातापाया पडून माफी मागतो. पण युगंधर काही ऐकत नाही. इकडे आर्ची आणि आनंदी या दोघीही आपल्या घराकडे निघालेल्या असतात. रस्त्यात नदीवर आर्ची आपलं तोंड धुते आणि आनंदी जवळ येते. आनंदी मात्र अजूनही घाबरलेली असते. आर्चीला म्हणते, आर्चे आपलं खूप चुकलंय, आपण मालक साहेबांना सगळं खरं सांगायला पाहिजे होतं. आता आबांची नोकरी गेली, युगंधर साहेब चिडले तर काय करायचं. आर्ची म्हणते, मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी आतमध्ये जायचा हट्ट धरला नसता तर हे काही घडलंच नसतं, पण आबांना हे कळलं तर काय होईल. आनंदी म्हणते, मला दुसरी भीती वाटतेय, आबा तरी ओरडतील, पण मालक साहेबांनी जर आबांना नोकरीवरून काढून टाकलं तर मग काय होईल, हे सगळं कसं करायचं. आनंदीला खूप वाईट वाटत असतं. आर्चीने जरी हट्ट केला तरी मी तिचं ऐकायला नव्हतं पाहिजे. मी आतमध्ये गेले, त्यानंतर मालक साहेबांशी खोटं बोलले, माझी खूप मोठी चूक झाली, मी असं नव्हतं करायला पाहिजे, असंच आनंदी बोलत असते. आणि त्याच वेळेस आनंदीला तिची मोठी बहीण आरतीचा कॉल येतो. आरती चिडून म्हणते, आनंदी आत्ताच्या आत्ता घरी यायचं. आनंदीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आरची विचारते, काय झालं. आनंदी सांगते, आरती ताईने आपल्याला घरी बोलवलंय, म्हणजे आता सगळं कळलंय वाटतं. तिकडे साहेबांनी घरी फोन करून सांगितलं असेल, आपली तक्रार केली असेल, आता आपलं काही खरं नाही, आबा आपल्यावर खूप ओरडतील, असा विचार करून आनंदी आणि आर्ची घाबरलेल्या असतात. या दोघीही थोड्याच वेळात घरी पोहोचतात. तर आनंदीचे शिक्षक सुद्धा घरी आलेले असतात. आबा, आनंदीचे शिक्षक, आरती सगळे आनंदी आणि आर्चीकडे रागारागाने पाहत असतात. आनंदीला वाईट वाटलेलं असतं की आपण आबांनी सांगितलेलं ऐकलं नाहीये. एकतर आपण घरात शिरलो, युगंधर साहेबांनी आपल्याला पाहिलं आणि मग मी त्यांच्याशी खोटंही बोलले, त्यामुळे आनंदी खूप टेन्शनमध्ये असते. आर्ची तिला सांगते, मला तर काही कळतच नाहीये, तुझे सर सुद्धा घरी आलेत. आणि लगेचच आबा आनंदीवर खूप ओरडतात आणि म्हणतात, आनंदी ये इकडे, समोर उभी राहा, हे काय केलंस तू. आनंदी म्हणते, सॉरी आबा, आमची खूप मोठी चूक झाली, आम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, सॉरी, आम्ही असं नाही करणार, माफ करा आम्हाला. आणि त्याच वेळेस आनंदीचे शिक्षक सुद्धा म्हणतात, ओ आबा जाधव, तुमच्या कष्टाची कदर आहे ना, तुमच्या नातींना नाहीये. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करून त्यांना शिकवताय, त्यांना मोठं करताय, पण त्यांना मात्र मौज मस्ती करायची आहे, मजा करायची आहे, त्यांना तुमच्या कष्टाची कदर नाहीये. आनंदीला वाटतं की साहेबांनी सरांना सुद्धा फोन करून सगळं सांगितलंय, आता माझं काही खरं नाही. आनंदी खूप दुःखी होते आणि रडू लागते. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी ही मालिका खरंच खूप भारी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. मालिकेची गोष्ट, मालिकेचे कलाकार, मालिकेचे कॅरेक्टर्स सगळंच एक नंबर आहे. मग आनंदी असो, आबा जाधव असो, युगंधर असो किंवा मग आर्ची, शिर्के सगळेच भारी आहेत. आजचा एपिसोड तर खूप भारी होता. युगंधर आणि आर्चीची पहिली भेट झाली, पण आर्ची ही जिवंत कॉम्प्युटर आहे. तिला कोणताही प्रश्न विचारा, गणितातलं काही विचारा, अगदी क्षणात ती उत्तर देते आणि तिच्याकडे अफाट बुद्धिमत्ता आहे, एवढं मात्र नक्की. आणि नक्कीच याचा फायदा पुढे युगंधरला होणार आहे, या दोघांच्या नात्याला होणार आहे.
आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आनंदी या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की युगंधर आबा जाधवांना ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये बोलवून घेईल आणि त्यांना म्हणेल, आज नंतर तुम्ही आणि तुमच्या नातीने या कंपनीची पायरी चढायची नाही. हे ऐकून आबा जाधवांना जबर धक्काच बसणार. युगंधर त्यांना चक्क नोकरीवरून काढून टाकणार. मग आता त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचं कारण आहे तरी काय? आनंदी आणि अर्चना त्यांना न विचारता घरात घुसल्या की त्यांनी खोटं सांगितलं की आम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वस्तूला हात लावला नाहीये. हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्येच कळेल. परंतु आबांना खूप वाईट वाटणार, कारण आपल्या 3 मुलींना त्यांचं संगोपन करण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची होती. आणि ही नोकरी गेल्यानंतर आपण आता पुढे काय करायचं, हाच प्रश्न आबा जाधवांना पडणार. आबा जाधव घरी येतील, आरतीला हे सत्य सांगतील की माझी नोकरी गेली आहे. आरतीला सुद्धा खूप वाईट वाटेल, पण आबा म्हणतील आनंदीला हे कळायला नको, नाहीतर आनंदी दुःखी होईल. तिच्यामुळे माझी नोकरी गेली आहे हे समजल्यावर तिला वाईट वाटेल. पण त्याच वेळेस आनंदी तेथे येईल आणि हे सगळं ऐकणार. मग आता आपल्यामुळे आबांची नोकरी गेली आहे, तर आनंदी काय करणार? आनंदी युगंधरला, मालक साहेबांना भेटायला जाणार का? त्यांची माफी मागणार का? माझ्या चुकीची शिक्षा माझ्या आबांना देऊ नका असं म्हणणार का? आणि युगंधर तिच्या चुकीची शिक्षा कोणाला देईल? आबांना नोकरीवर परत ठेवेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही नवीन मालिका आनंदी आवडली आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. या मालिकेतलं तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? आनंदी, आबा की युगंधर? नक्कीच कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.